Next topic from the animal diversity, that is reptiles. So in this topic we are going to study about the introduction, then general characters, classification and venomous and non-venomous snakes. So first one is the introduction about the reptiles. The study of reptiles is called herpetology. ज्या सायन्समध्ये आपण रेप्टाईलबद्दल स्टडी करतोय त्या सायन्सला म्हणायचं herpetology. So the reptiles are the first vertebrates which became adapted completely to terrestrial life. Reptiles ही पहिली वर्टिब्रेट्स आहेत की पाण्यापासून जी टेरेस्ट्रियल लाईफला अडॅप्ट झालेलं आहे किंवा पाण्यापासून बाहेर आलेलं आहे. दे आर दी क्रीपिंग ॲनिमल्स. ही सगळी सरपटणारी प्राणी आहेत. दे फ्लरिश्ड वेल ड्युरिंग दी मेसोझोइक एरा अँड दे वेर दी डॉमिनंट फॉर 300 मिलियन इयर्स. And this era is called golden age of reptiles. म्हणजे त्या मिसोझोइक एरामध्ये आपल्याला फक्त रेप्टाईल्सच दिसत होते आणि त्यांचं राज्य किती वर्ष होतं, दॅट इज 300 मिलियन इयर्स. आपण डायनासॉर ऐकलं असणार. डायनासॉर हे रेप्टाईल आहे आणि त्या काळी त्यांची संख्या आणि त्यांचा साईज इतकं प्रचंड होतं. डार्विनची दोन सिद्धांत आहेत, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जगण्यासाठी धडपडायला पाहिजे आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो त्या क्लायमॅटिक कंडिशनला किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट होतो आहे, ॲडजस्ट करून घेतो आहे, तोच पुढं जगणार आहे. आता आपण ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा हे उल्लेख करू शकतो. हा नियम डार्विनची सिद्धांत. ज्याच्याकडं प्रतिकारशक्ती नाही आहे किंवा कमी आहे अशीच लोक बळी जात आहेत. देन जनरल कॅरेक्टर्स ऑफ रेप्टाइल्स. The general characters, that is reptiles are poikilothermic. That means these are cold-blooded animals. Reptiles सगळी थंड रक्ताचे प्राणी आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये टेम्परेचर रेग्युलेशन होत नाही. They are terrestrial and some are secondarily aquatic. रेप्टाईल्स कसे आहेत, सगळी जमिनीवरची आहेत, टेरेस्ट्रियल आहेत, पण काही रेप्टाईल्स जमिनीवरून परत पाण्यात गेलेले आहेत. सो दे आर कॉल्ड सेकंडरीली ॲक्वॅटिक. फॉर एक्झाम्पल क्रोकोडाईल, टर्टल्स ही कशी आहेत, ही सरपडणारे आहेत तरीसुद्धा ती पाण्यात राहतात. आता ॲक्वॅटिक ॲनिमल जे आहेत त्यांना रेस्पायरेटरी ऑर्गन्स काय आहेत, गिल्स आहेत. आता ही जी गिल्स आहेत टेरेस्ट्रियलवर आल्यानंतर त्याच्या ठिकाणी लंग्स काम करतात, पण ही जी ॲनिमल्स आहेत टेरेस्ट्रियलवरती राहणारी लंग्स आहेत, परत पाण्यात गेल्यानंतर त्यांच्याकडं गिल्स येणार नाही आहेत. स्किन इज ड्राय, रफ अँड नॉन ग्लँड्युलर कवर्ड बाय एक्झोस्केलेटन. ॲम्फिबियामध्ये जी कॅरेक्टर्स होती ह्याच्यामध्ये उलट आहेत. तिकडं मॉइस्ट स्किन होतं, इकडं ड्राय आहे, तिकडं स्मूथ होतं, इकडं रफ आहे. स्किनवरती तिकडं ग्लँड्स होते, दॅट इज टू कीप दी स्किन मॉइस्ट. आता इथं कसं आहे, नॉन ग्लँड्युलर आहे अँड कवर्ड बाय एक्झोस्केलेटन. त्याच्यावरती एक कवरिंग आहे, दॅट इज कॉल्ड एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन कुठल्या फॉर्ममध्ये आहे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स. आता स्केल्स
जी सरडे वगैरे आहेत त्याच्या अंगावरती स्केल्स आहेत. स्कूट्स, स्केली अँटीटर वगैरे त्याच्या अंगावरती स्कूट्स आहेत. और बोनी प्लेट्स. लिम्स आर पेंटॅडक्टाईल एक्सेप्ट स्नेक्स. पेंट्या म्हणजे पाच बोटं असणारे. लिम्समध्ये परत हँड लिम्स आणि फोर लिम्स असे 2 प्रकार आहेत. क्लॉड डिजिट्स आर प्रेझेंट. आता ही जी बोटं आहेत त्याला नखे आहेत. क्लॉड डिजिट्स आर प्रेझेंट एक्सेप्ट स्नेक्स. स्नेकमध्ये लिंब नाही आहेत. दीज आर दी लिम्बलेस रेप्टाइल्स. देन लोकोमोशन इज बाय वे ऑफ क्रिपिंग अँड हेन्स कॉल्ड रेप्टाइल्स. आता ह्यांचं जी लोकोमोशन आहे दॅट इज विथ द हेल्प ऑफ लिम्स by means of creeping. Then body is usually elongated and differentiated into head, neck, trunk and tail. The body कसा आहे यांची that is elongated and can differentiate into anterior one is head, posterior tail. हेडला लागून आहे तो short neck and मोठा भाग आहे तो that is the trunk. Males have copulatory organs. We can differentiate male and female in reptiles. The males have copulatory organs, that is for the purpose of copulation or in case of the reproduction. Heart is incompletely 4-chambered. आता आपण मॅमल्समध्ये जर बघितलं तर हार्ट किती चेंबर्स आहेत 4 चेंबर्स. दॅट इज कम्प्लिटली डिवायडेड इंटू 4 चेंबर्स. दॅट इज एक्सेप्ट इन क्रोकोडाईल्स. फक्त क्रोकोडाईलमध्ये कम्प्लीट डिवाइड झालेले आहे 4 चेंबर्समध्ये. एम्निऑन, कोरिऑन, योक सॅक अँड एलॉन्टाईस आर दी एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स. म्हणजे आफ्टर फॉर्मेशन ऑफ झायगोट झाल्यानंतर पुढची जी डेव्हलपमेंट आहे त्या स्टेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात. दॅट इज एम्निऑन, कोरिऑन, योक सॅक अँड एलॉन्टाईस. दी प्रेझन्स ऑफ एम्निऑन इंडिकेट्स दी एम्निओट्स. त्या एम्निऑन असल्यामुळं ह्या सगळ्या रेप्टाईल्सला एम्निओट्स म्हटलं जाते. Single occipital condyle in the skull, that is called monocondylar. Then presence of temporal foci. Temporal foci काय? These are the windows of skull. Skull मध्ये छिद्र आहेत. They are nothing but the temporal foci. 12 pairs of cranial nerves are present. क्रॅनियल नर्व्स किती आहेत 12 पेयर्स आहेत. देन दी क्लास रेप्टिलिया इज फर्दर क्लासिफाईड इंटू 4 सब क्लासेस अकॉर्डिंग टू प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ टेम्पोरल फोसी इन दी स्कल्स. त्या स्कलमध्ये जी टेम्पोरल फोसी आहे त्याच्यावरून इथं क्लास रेप्टिलियामध्ये 4 सब क्लासेस केलेले आहेत. क्लास रेप्टिलिया कॅन बी डिवायडेड इंटू 4 सब क्लासेस. फर्स्ट वन इज एनाप्सिडा, सेकंड पॅराप्सिडा, थर्ड डायप्सिडा अँड फोर्थ वन इज दी सिनॅप्सिडा. सो फर्स्ट एनाप्सिडा. ए मीन्स देर इज नो टेम्पोरल फोसा. Then this Anapsida includes only one order, that is Chelonia. Example Chelone, turtle, tortoises etc. म्हणजे कासव जी प्राणी आहेत ती ह्या ऑर्डरमध्ये येतात. Then the subclass second is the Parapsida. There is only presence of single temporal fossa which is located at the upper side, and the animals which include in this subclass Parapsida all are extincted.
म्हणजे सगळी प्राणी नामशेष झालेले आहेत. आता एकही बघायला मिळत नाही आहे. एक्झाम्पल इस्थिओसॉरस. देन थर्ड वन इज दी डायप्सिडा. डाय मीन्स टू. देर इज प्रेझन्स ऑफ टू टेम्पोरल फोसे in the skull. Then fourth one is the synapsida. That means single lower temporal fossa. The animals which include in this subclass are all extincted. Example Cynognathus. You see, the class Reptilia can be divided into four: Anapsida, Synapsida, Parapsida and Diapsida. So in case of Anapsida, there is absence of temporal foci. ह्या स्कलमध्ये बघितलं तरी कुठंही टेम्पोरल फोसे नाही आहे, विंडो नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये जे ॲनिमल्स येणार आहेत दॅट इज दी चिलोन, टर्टल्स, टॉर्टायझेस एटसेट्रा. Then second one is the synapsida. So in synapsida the temporal foci is only single and it is at lower side. म्हणजे ही लोअर साईडला आहे सिनॅप्सिडामध्ये. देन पॅराप्सिडामध्ये सुद्धा सिंगल आहे पण अप्पर साईडला आहे. दॅट इज लोकेटेड ऑन दी अप्पर साईड. अँड फोर्थ वन इज दी डायप्सिडा. जी मॉडर्न रेप्टाईल्स आहेत ती सगळी ह्या डायप्सिडामध्ये येते. म्हणजे त्यांचं जर आपण स्कल जर बघितलं त्याच्यामध्ये दोन टेम्पोरल फोसे आहेत. वन इज अप्पर साईड अँड सेकंड वन इज दी लोअर साईड. दी टेम्पोरल फोसे विच इज प्रेझेंट ॲट दी अप्पर साईड दॅट इज कॉल्ड एज दी सुपिरियर टेम्पोरल फोसा. And the temporal fossa which is located at the lower side that is called inferior temporal fossa. Then the subclass Diapsida can be divided into three orders. First one is the Rhynchocephalia, second Squamata and third one is the Crocodilia. The example of Rhynchocephalia is Sphenodon. Second, Squamata, that is all the modern reptiles include in this Squamata, that is order Squamata. Then third one is the Crocodilia. It includes the crocodiles. Now this order Squamata can be divided into two suborders. First one is the Lacertilia and second one is the Ophidia. So the suborder Lacertia includes the reptiles, that is Phrynosoma, Hemidactylis, Draco, Uromatrix, Iguna and Semelion. While the second suborder that is Ophidia includes all the snakes. जी साप आहेत ती सगळी ऑफिडियामध्ये येतात. एक्झाम्पल कोब्रा, सी स्नेक, क्रेट, वाइपर, रॅट स्नेक, रॅटल स्नेक अँड पायथॉन एटसेट्रा.